इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य। नमस्कार रसिक श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी वैष्णवी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, साहित्य ही केवळ शब्दांची मांडणी नसते, तर ती आयुष्यभराच्या अनुभवांची, संवेदनांची आणि समाजाशी असलेल्या नात्याची अभिव्यक्ती असते। आज आपल्या भेटीला आले आहेत ज्येष्ठ साहित्यिक, कवी, समीक्षक, संपादक आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व प्राध्यापक अविनाश विनायक बापट। कविता, ललित लेखन, समीक्षा, अनुवाद, संपादन अशा साहित्याच्या अनेक क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे। अनेक पुस्तके, विविध साहित्य पुरस्कार आणि वाचकांचा जिव्हाळा अशी त्यांची समृद्ध साहित्य संपदा आहे। सर, आकाशवाणीच्या या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। नमस्कार मॅडम। सर, सर्वप्रथम आपल्या साहित्य प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली, लेखनाची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली याबद्दल आम्हाला सांगा। मी इयत्ता 9वी मध्ये असताना जे मासिक निघायचं हायस्कूलचं, त्याच्यामध्ये मला लेख लिहायला सांगण्यात आला। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यावेळी मी लेख लिहिला होता। आजही शेतकऱ्यांचे प्रश्न बघितले जात आहेत, लेख लिहिले जात आहेत, पण मी 9वीत असताना लेख जो लिहिला गेला त्याला मला बक्षीस देण्यात आलं आणि ती माझी लेखनाची पहिली सुरुवात होती। त्याचबरोबर प्रेरणा म्हणायची तर माझ्या घरामध्ये आई, वडील आणि आजी हे वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या आणि त्यामधनं कथा कशी फुलत जायला हवी किंवा कथा कशी रंगत जायला हवी। वडील माझे शिक्षणाधिकारी होते, त्यांनी वेगवेगळ्या मला कविता वाचून दाखवल्या आणि त्यांच्या काही पाठ कविता त्या म्हणत असत आणि त्यातून मला या संदर्भात साहित्याची गोडी निर्माण झाली असं मला वाटतं। वा, खूप छान। सर, बालपणी किंवा विद्यार्थी जीवनात कोणत्या लेखकांनी किंवा कवींनी किंवा पुस्तकांनी आपल्यावर सर्वाधिक प्रभाव टाकला? बालपणापासून मी रेडिओवर गीतं ऐकत आलो होतो। ग. दी. माडगूळकर, जगदीश खेबीडकर, मंगेश पाडगावकरांची गाणी, भारा तांबे। प्रथमतः जो लेखक असतो तो लेखक होण्यापूर्वी कवी झालेला असतो आणि कविता जी आहे ती जवळजवळ प्रत्येक लेखकानं पहिल्यांदा कविता लिहिलेली असते आणि मीही तशीच पहिल्यांदा कविता लिहिली आणि या सर्व ज्या कवी लोक आहेत, त्याच्यानंतर आनंद यादव वगैरे, आपले मधु मंगेश कर्णिक, बऱ्याच लोकांच्या मी सगळ्या कथा, कविता, कादंबऱ्या वाचलेल्या आहेत। परंतु या 4 लोकांनी माझ्या जीवनावर कविता लिहिण्या दृष्टिकोनातून भरपूर प्रकाश टाकलेला आहे असं मला वाटतं। सर, आपल्या पहिल्या प्रकाशित लेखनाचा अनुभव कसा होता? त्या क्षणी तुमच्या भावना कशा होत्या ते जरा आम्हाला सांगा। मालवणी मेवा नावाचं माझं पहिलं पुस्तक मी प्रकाशित करण्यापूर्वी ते लोकांना वाचायला दाखवलं। ही 1990 सालातली गोष्ट आहे। लोकांच्या मालवणी बद्दलच्या अपेक्षा त्यावेळी नव्हत्या। त्यानंतर मच्छिंद्र कांबळेंचं वस्त्र वगैरे आलं आणि लोकांना मालवणी आवडायला लागलं। त्यावेळी मला त्यांनी म्हटलं, मालवणी कशाला काढतोस तू? तुझं काय पुस्तक महाराष्ट्रात जाणार गेलं तरी लोकांना समजणार नाही, तू मराठीकडे वळ, मराठी कविता, कथा, कादंबरीकडे वळ। पण माझा हट्ट होता की मालवणी आपली मातृभाषाच आहे, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही भाषा, बोलण्याची भाषा, मातृभाषा म्हटलं तरी चालेल। लहानपणापासून मी ती बोलत आलो, ऐकत आलो, ती मालवणी भाषा आहे, तिला कुडाळी भाषाही असं म्हटलं जातं आणि म्हणूनच मी असं ठरवलं की लोक काही माझ्यावर टीका करून देत, मी पहिलं पुस्तक मालवणी भाषेतच काढणार आणि ते मालवणी मेवा काढलं। सगळ्या लोकांना ते आवडलं, मला त्याच्यावर पत्र यायला लागली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेनं माझ्या सर्वच्या सर्व कॉपी विकत घेतल्या आणि त्याचा जो मला आनंद झाला तो द्विगुणित करणारी गोष्ट म्हणजे त्याला श्रीपाद काळेंची प्रस्तावना लाभली होती आणि मच्छिंद्र कांबळेंचे आशीर्वाद लाभले होते आणि अशा प्रकारे मला पहिल्या पुस्तकाची आठवण तुम्हाला सांगता येईल। वा, खूपच छान सर। एवढ्या दिग्गज लोकांचं तुम्हाला मार्गदर्शन तसंच आशीर्वाद मिळाले। सर, तुम्ही आतापर्यंत जे ललित लेख लिहिलेत किंवा पुस्तकं लिहिलीत, कविता लिहिलीत, त्या साहित्याबद्दल आम्हाला जरा सांगा। मराठीमध्ये माझ्या 18 पुस्तकं प्रसिद्ध झालीत आणि मालवणी भाषेमध्ये 18 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत। मालवणी भाषेमध्ये पुस्तक प्रसिद्ध करायला कोणी तयार असायचं नाही, परंतु कोल्हापूरचे राहुल प्रताप कुलकर्णी यांनी माझी काही कथा वाचल्या, मालवणी कथा वाचल्या, कादंबरी वाचली आणि ते म्हणाले की बघूया, मी तर तुमच्या पुस्तकाच्या प्रती काढतो, कादंबरी काढतो, कथासंग्रह काढतो। म्हणून त्यांनी काही
काही सुरुवातीचे माझे खलाटी वलाटी आणि शापित हवेली असे 2 कथासंग्रह काढले आणि या दोन्ही कथासंग्रहांना आणि कादंबरीला पुरस्कार मिळाला. आणि पुरस्कार मिळाल्यानंतर मालवणी भाषेतलं त्यांनी पुस्तक काढलं आणि त्याला पुरस्कार मिळाला. ही अशी पहिली त्यांच्या जीवनातली आणि माझ्या जीवनातली पहिलीच गोष्ट होती. आणि त्यांचं आता इतकं मालवणी सुधारलं आहे असं मी म्हणेन. ते कोल्हापूरचे असले तरी सुद्धा मालवणी प्रूफ रिडिंग ते करतात आणि मालवणी माझ्याशी फोनवर बोलतात. या लोकांनी मालवणीसाठी मला खूप प्रेरणा दिलेली आहे. अशा प्रकारे माझी एकंदर बरीच पुस्तकं त्यांनी मालवणी बोलीभाषेतली काढलेली आहेत. सर, एवढी 18 मालवणी पुस्तकं तसंच 18 मराठी पुस्तकं लिहिलीत, एवढं वाचन तुम्ही केलं आहे, तर सर एखादी कविता वाचून दाखवता का? 1996चं वर्ष होतं. माझे वडील शेतकरी असल्यामुळे रस्त्यानं ते पंचा नेसून आणि अंगावर कांबळ टाकून चाललेले होते. तिथनं समोरून एक मुंबईची व्यक्ती आलेली होती आणि त्यांनी एकमेकांना रामराम केला आणि चौकशी करता त्या व्यक्तीने सांगितलं की मी श्रीराम पटवर्धन मुंबईहून आलोय, पण माझा गाव हिंदळा आहे आणि या गावात मी काळभैरवाचं ग्रामदेवतेचं दर्शन घ्यायला आलेलो आहे. आपण कोण? तर एकमेकांची ओळख झाली आणि माझ्या वडिलांनी घरी त्यांना चहा प्यायला नेलं. श्रीराम पटवर्धन म्हणाले, मी एक साधा माणूस आहे, पण मी एक संगीतकार आहे. सुरेश वाडकर, साधना सरगम, ज्योती गोकर्ण आणि बऱ्याच संगीत लोकांना दिलेलं आहे. त्याबरोबर ते सहज म्हणाले की माझा मुलगाही काही कविता गीतं लिहितो, त्याला तुम्ही संधी द्या. तर म्हणाले पाठवून द्या. तर मी त्यांना काही गाणी पाठवून दिली आणि त्यावेळी 96 सालचा पाडवा होता आणि त्या पाडव्यावर गुढीपाडवा एक स्पेशल संगीताचा कार्यक्रम करायचा होता. तो श्रीराम पटवर्धनांनी संगीतबद्ध केलेला होता आणि त्यात त्यांनी माझं आता मी आपल्याला वाचून दाखवणार आहे ते गाणं त्यांनी सुरेश वाडकर यांच्या मार्फत गाऊन घेतली. नंतर माझी 5-6 गाणी त्यांनी केली आणि तीही दूरदर्शनवर त्यावेळी गायली गेली. तर श्रीराम पटवर्धनांचे सुद्धा खूप आभार मानले पाहिजेत, कारण ना ओळख ना आपली काही पहिचान, पण माझं साहित्य बघून त्यांना असं वाटलं की या माणसाला याची गीतं चांगली आहेत आणि त्याला संधी द्यावी. आणि सुरेश वाडकर, साधना सरगम, ज्योती गोकर्ण, सरिता भावे यांच्याकडनं त्यांनी त्यावेळी गीतं माझी दूरदर्शनवर आणली. एक आज मी श्रीराम पटवर्धननी संगीत दिलेलं गीत आपणाला वाचून दाखवत आहे. ऋतू वसंत आला आला. ऋतू वसंत आला 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 पाडवा, येईल तुझा ग साजन, नटून थटून तू उभी राहा ग दारी करण्या क्षण. आला ऋतू वसंत आला 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 पाडवा, शिशिर संपला पानसडीचा, वसंताला हिरवा हिरवा, विरहाचा संपेल वणवा, आनंदाची उधळण. आला ऋतू वसंत आला 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 पाडवा, सुरंग फुलली मागील दारी, आम्र तरुवर मोहर येई, वनावनातून आज दिसे ग अमृतमय जीवन. आला ऋतू वसंत आला 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 पाडवा, जाई जुई हळूत लाजली, गाली तिच्या ग आली लाली, कृष्ण भेटला लाधेला ग होईल मधुर मिलन. ऋतू वसंत आला 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 पाडवा, येईल तुझा ग साजन, नटून थटून तू उभी राहा ग दारी करण्या क्षण. मी गायक नाहीये, पण त्यावेळी सुरेश वाडकरनी अतिशय सुंदर गाणं म्हटलं आणि त्या गाण्यानंतर मला बरीच लोकांची पत्र आली. तर शापित हवेली हे पुस्तक माझं मालवणी निघाल्यानंतर मराठवाड्यातील अनिल अंजनीकर यांनी ते लायब्ररीत जाऊन बघितलं. त्या पुस्तकाबद्दल त्यांना मुखपृष्ठ बघून आणि नाव बघून ते हॉरर पुस्तक आहे असं वाटलं आणि ते पुस्तक त्यांनी घरी आणलं. पण त्यांचा भ्रमनिराश झाला. त्यांचं पत्र आलेलं आहे ते मी सांगतोय तुम्हाला. त्यांचा भ्रमनिराश झाला कारण ते पुस्तक माझं मालवणीत होतं आणि मराठवाड्यामध्ये मालवणी चालत नाही किंवा त्यांना समजत नाही. पण या पुस्तकात मी एक गोष्ट केली होती की मालवणी शब्द त्याला प्रतिशब्द मराठीमध्ये पुस्तकाच्या शेवटी दिले होते. त्यामुळे त्यांनी ते पुस्तक वाचायला घेतलं आणि आपल्याला माहितीये की मालवणीचा प्रसार बराच झालेला आहे. मच्छिंद्र कांबळेंनी 7 समुद्र पार नाटकं नेलेली आहेत आणि एकंदर मालवणी ही मराठीला जवळची बोलीभाषा आहे. त्यामुळे त्यांनी पुस्तकं वाचायला घेतली. ते पुस्तक वाचायला घेतल्यानंतर पहिली कथा वाचली, दुसरी कथा वाचली आणि ते त्या
त्यात गुंतत गेले आणि ते मला पत्रात लिहितात की मी ते पुस्तक वाचून होईपर्यंत ठेवलं नाही. मालवणी भाषा इतकी सुंदर असते आणि आपण मराठवाड्यातला आहोत आणि मालवणी भाषा वाचतो तसं मला वाटलं नाही. प्रकाशकांना मी हे पत्र मुद्दाम पाठवलं की त्यांनाही आनंद होईल की आपण काढलेल्या मालवणी पुस्तकाचं कुठेतरी चीज झालं. बरोबर. तर अशी बरीच पत्र मला वाचकांची व्हॉट्सअपवरनं येत असतात, काही पोस्टाने येत असतात. त्याच्यातलं हे मी एक पत्र आपल्याला सांगितलं. तर तुमची एखादी मालवणी कविता आम्हाला ऐकवा ना. माझे मालवणी 3 कविता संग्रह प्रसिद्ध झाले. मालवणी मेवा, मालवणी नजराणा आणि तिवरांच्या झाडा आडसून. आता सध्या पावसाळ्याचा ऋतू आहे. जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा पृथ्वीमध्ये, तिथल्या प्राणीजीवनामध्ये, वनस्पतीमध्ये काय बदल होतात हे सांगणारी एकदा सारी धरा ही कविता मी वाचून दाखवत आहे. पावसाची शितडी पडली 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 पडली, एकदा सारी धरा सारी फुला निली. पावसाची शितडी पडली 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 पडली, एकदा सारी धरा सारी फुला निली. मातेचो वास डोक्यात भिनलो, वास डोक्यात बिनलो, बैलाचो शेपटो फुला निलो. ढेकत ढुरकत माती उकारली, एकदा सारी धरा सारी फुला निली. कोकणचे डोंगर हसाक लागले, डोंगर हसाक लागले, झाडाने पेडा डोलूक लागले. सरड्याची टकली तांबारली, एकदा सारी धरा सारी फुला निली. विजेचं लोळ पडान गेलो, लोळ पडान गेलो, ढगांचो कावड फुटान गेलो. जोत्यांची पेरणीक धांदल उडाली, एकदा सारी धरा सारी फुला निली. सरीवर सरी गळत रवल्यो, सरी गळत रवल्यो, पाखरांची घरटी भिजून गेलो. धुळीच्या वासान वासरा उंडारली, एकदा सारी धरा सारी फुलं तिली. अंकुर रानमळ फुटा निलो, फुटा निलो, एक काडी तरवोर जानिलो. मिरक किड्यांची कळी खुलारली, एकदा सारी धरा सारी फुला निली. पावसाची शितडी पडली 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 पडली, एकदा सारी धरा सारी फुला निली. वा वा, खूप छान सर. आता एक माझी प्रेम कविता ऐकवतो. तू इतको शांत. थैसर तू तर भेटलं होतंस, पोटरे बुडाले तुझे पाण्यात. थैसर तू तर भेटलं होतंस, पोटरे बुडाले तुझे पाण्यात. नजरेन म्हटलंस माझ्या डोळ्यात, चांदला लूट मरे पडला डोहात. नजरेन म्हटलंस माझ्या डोळ्यात, चांदला लूट मरे पडला डोहात. थैसर तू तर भेटलं होतंस, पावला तुझी भिजली दवात. रंग मेहंदीचो पक्को देखवत, खुदकन हसलस फुगीर गालात. थैसर तू तर भेटलं होतंस. थैसर तू तर भेटलं होतंस, चिंब भिजलेली वळीव पावसात. हुडहुडत माका म्हटला होतंस, वीज पेटली मरे उभार देहात. थैसर तू तर भेटलं होतंस. थैसर तू तर भेटलं होतंस, भट इलले मी तुझ्या व्रतांग. दान देताना हळूच म्हटलंस, तुझीच होईंद्री भरल्या मांडवात. थैसर तू तर भेटलं होतंस, आम राईतलो पहिलो एकांत. थैसर तू तर भेटलं होतंस, आम राईतलो पहिलो एकांत. हातीत हात घेऊन माझो म्हटलंस, खुळो कसो तू इतको शांत. वा, किती गोड वाटते ना मालवणी. हो. ऐकायला पण खूप छान वाटतं. सर, तुम्ही तुमच्या कविता तर आम्हाला ऐकवल्या, जरा आता एखादी कथा ऐकवता का? हो, माझे बरेच कथासंग्रह निघालेले आहेत. व्यक्तिचित्रणात्मक कथा जी आहे ती मी आता आपल्याला ऐकवतो. मराठीत आहे. सोनक्का सोहळी. लहानपणीच्या ठराविक कालखंडापर्यंत वारंवार भेटलेली माणसे, तोंडच्या ऐकीव कथा, दंतकथा आणि कुठली एखादी विलक्षण घटना बालमनावर खूप दीर्घकाळ कोरून राहते, ठसते. त्या अगदी वयाच्या उत्तरार्धातही ताज्या टवटवीत वाटण्या एवढ्या स्मरणात राहतात. अशीच एक माझ्या कैलासाशी आजीची मैत्रीण म्हणजे सोनक्का सोहळी होय. सोहळी हे तिचं आडनाव नव्हे, आडनाव अभ्यंकर होतो, पण सर्वजण तिला सोनक्का सोहळी म्हणायचे. ती येताना दिसली की मी तिच्या आगमनाची वार्ता धावत जाऊन माझ्या आजीला द्यायचो. आजी, सोनक्का सोहळी येते. आजी म्हणायची, हळू बोल मेल्या, ऐकेल ना ती. वय 70, मध्यम उंचीची, लालेलाल पातळ नेसून डोक्यावरून त्याचा पदर लपेटून घेतलेली, रंगाने गोरीपान, तुरुतुरु चालणारी, येऊन तासनतास बडबडत राहणाऱ्या सोनक्काच्या जीवनाकडे दुःखाशिवाय काहीही नाही असं लहानपणी तरी मला काहीच समजत नसे. तसं कधी कधी समजायचं, कारण माझ्या आजीबरोबर बोलताना ती गंभीर व्हायची. पदर डोळ्यांना लावून हमसाहमशी रडायची. मोठी माणसं रडतात ना तेव्हा मला फार भीती लहानपणी वाटायची. मी सोनक्का रडायला लागली की दूर जायचो. माझी आजी तिला धीर द्यायची. ती रडताना थांबायची, दूर कुठेतरी बघत हसायची. आजी चहा द्यायची. कधी कधी आंब्या फणसाचा साठाचा तुकडा तिच्या बरोबर मलाही मिळायचा. सोनक्काचं आजीबरोबरचं सुखदुःखाचं संभाषण, तिचा चेहरा आणि चर्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिचं वृक्ष वाळवंटी जीवन मी तिच्या तोंडून ऐकलं आहे. पण ते त्यावेळी मला विलक्षण वाटलं नव्हतं, कारण मी लहान होतो. सतीची चाल पूर्णपणे बंद झाल्यावर आणि स्वातंत्र्य मिळालेल्या काळात मागे पुढे काही वर्षे वैधव्य प्राप्त झाल्यावर स्त्रिया लाल लुगडी नेसायच्या, डोकीवरचे केस ठराविक दिवसांनी काढून घ्यायच्या, स्वतःला अलिप्त ठेवायच्या. अशा बायकांना सोहळी म्हणत. या स्त्रिया सोहळ्या म्हणून गणल्या गेल्या
तरी पवित्र कार्य सणसूद अशा वेळी बोडक्या म्हणून संभावना करून अपवित्र मानल्या जायच्या. आश्चर्य आहे ना, नावानं सोहळ्या पण वापरायला अपवित्र. सोनक्काचं लग्न अवघ्या 9व्या वर्षी झालं. दुर्दैवानं 3 वर्षात तिला वैधव्य आलं. ती परत माहेरी अभ्यंकरांकडे आली. ऐन तारुण्यात त्यावेळी मोहरण्याचं फुलण्याचं आयुष्य सुरू होण्यापूर्वीच सोनक्काचं जीवन जळून कोळसा झालं. तारुण्यात माणसाचं मन भावना प्रधान असतं, पण कापूर जसा झाकून ठेवला नाही तर उडून जातो, तद्वत माणसाच्या भावनेची गत असते. सोनक्का भावाकडे येऊन दिवस कंठू लागली. दुसरं लग्न करावं असं सोनक्काला कदाचित वाटत असावं, पण भावाचा कर्मटपणा, समाज काय म्हणेल, बिचारीचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं. सोनक्कानं भावाच्या संसाराला वाहून घ्यायचं ठरवलं. सकाळी 4 वाजता तिचा दिवस उगवायचा, अंधारातच आंघोळ उरकून, कारण त्या काळी आत्तासारखे बाथरूम नव्हते. घरातील माणसं उठण्यापूर्वी सोनक्का दुधाची धार काढून शेणगोठा करायची. मुलाच्या नात्यानं भावाच्या मुलांची सेवा करायची. शेतात जायची. उन्हाळ्याच्या दिवसात गुरांसाठी गवत काढायला रानात जायची. आंब्याच्या दिवसात पडीच्या आंब्याची साठही घालायची. अतिव सुखापेक्षा दुःखाच्या गोष्टी माणूस मित्र मैत्रिणींकडे बोलून मन मोकळं करत असतो. माझ्या आजीला आपलं दुःख सांगून सोनक्का हमसाहमशी रडली. त्यावेळी मी जे तिच्याकडून ऐकलं ते थोडक्यात असं सांगता येईल. सोनक्काला परपुरुषांची कारणाशिवाय किंबहुना बोलायला हसायला बंदी होती. अशीच तिच्या वयाची 19-20 वर्षे गेली. ऐन बहरलेल्या तारुण्यातील सोनक्का सोहळी असली तरी सुंदर वाटली नाही तरच नवल. तिच्या भावाकडे एकदा दूरचा पाहुणा आला होता. असेल 32शीचा. पत्नी काहीशा आजाराने वारली होती बिचाऱ्याची. 2 पोरांनाही घेऊन आला होता. 15-20 दिवस राहण्यासाठी आला होता. अर्थात सोनक्का सर्वांचं जसं प्रेमानं करायची तसं त्या पाहुण्याचं त्याच्या मुलांचं प्रेमानं करायची. पाहुण्याचं आणि सोनक्काचं कारण परत्वे संभाषण होऊ लागलं. दोघंही चोरून एकमेकांची टक लावून पाहू लागली. आणि एक दिवस भल्या पहाटे सोनक्का गोठ्यात शेण काढताना पाहुण्यानं गाठून विचारलं, सोनक्का लग्न करशील माझ्याशी? सोनक्काचा हात त्याने पकडला. सोनक्का ओरडणार होती, पण दटावट तो पाहुणा म्हणाला, सोनक्का मूर्खपणा करू नको, दोघांचंही जीवन फुलेल. सोनक्का गप्प राहिली. शेणाची फाटी टाकताना पाहुण्याला म्हणाली, दादाला म्हणजे माझ्या भावाला विचारा, मी तयार आहे. सोनक्कानं पाहुण्याला तसं सांगितलं असेल तर माझ्या मते त्यात काहीच चूक नाही. कारण जोडीदाराशिवाय तारुण्य म्हणजे भयानक शिक्षा. कारण मानवी जीवनाचा आत्मा प्रीती आहे, मी कुठंतरी वाचलं आहे. सोनक्का विचाराला अपवाद कशी ठरावी? पाहुण्यानं जायच्या आदल्या दिवशी सोनक्काच्या भावाकडे हा विषय काढला. त्यानं या लग्नाला परवानगी दिली नाहीच, पण पाहुण्याला हाकलून लावला. सोनक्काला जे काही बोलला ते तिला सहन झालं नाही. तिच्या घरातील माणसं तिला वाळीत टाकल्यासारखी वागू लागली. पुढे लग्न शब्द उच्चाराचे झाडसही तिला झालं नाही. सोनक्काचा हा सारा त्यावेळचा माझ्या आजीला सांगितलेला हा संवाद मला मोठेपणी जेव्हा जेव्हा आठवतो तेव्हा लहानपणी जे ऐकलं त्याचं त्यावेळी न वाटलेलं गांभीर्य ध्यानात येतं आणि खूप वाईट वाटतं. आमच्या पिढीला सोहळ्याबाईंचं जीवन म्हणजे किती काटेरी निवडुंग असतं हे बघायला मिळालं. पुढच्या पिढीला त्या दिसणार नाहीत. समाज सुधारला, आधुनिक झाला. वेशाने सोहळ्या सोनक्का आज समाजात नसतील, पण यातनानं हा प्रश्न मला हल्ली भेडसावत असतो. पण मला हल्ली त्याचं नीटचं उत्तर देता येत नाही. आज सोनक्का या जगात नाही, पण त्या माझ्या बालपणातल्या स्मृतिकोशातली सोनक्का जुन्या आठवणी निघाल्या की माझ्या आजीच्या बरोबर बसून अजूनही गप्पा मारते आहे आणि हमसाहमशी रडते आहे असा भास झाल्याशिवाय राहत नाही. खूप छान सर, आपण 18 मालवणी पुस्तकं, 18 मराठी पुस्तकं लिहिली. त्याचबरोबर तुमचं अफाट वाचन आहे. हे करताना तुमच्या डोळ्यांना काही त्रास झाला का? आज इतके वर्षामध्ये मी ही गोष्ट कोणाकडे बोललेलो नाही. माझ्या गावातही माहीत नाही की मला लहानपणापासून जन्मता एका डोळ्यानं दिसत नाही, उजव्या डोळ्यानं मला दिसत नाही. ही गोष्ट 7वीत असताना जेव्हा शाळेत तपासणी करण्यात आली तेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आली. खरं म्हणजे माणसाचे 2 डोळे जवळजवळ असतात, एकदम रडतात, एकदम मिटतात, एकदम उघडतात. परंतु माझ्या उजव्या डोळ्यानं डाव्या डोळ्याला या संदर्भातलं दुःख कधीही सांगितलं नाही की माझ्या उजव्या डोळ्याला अजिबात दिसत नाही. शाळेमध्ये ज्यावेळी तपासणी झाली तेव्हा वडिलांना बोलावून घेण्यात आलं आणि ह्याला कोल्हापूरला दाखवा म्हणून सांगण्यात आलं. कोल्हापूरला त्यावेळी आचवळ डॉक्टर होते. त्यांनी तपासलं आणि म्हणाले याच्या नजरेला काहीच अर्थ नाहीये उजव्या डोळ्याला, त्यामुळे ह्याचा एकच डोळा आहे, तो डावा डोळा आहे, त्याला जपलं पाहिजे आणि त्याच्यावर सतत औषधं घातली पाहिजेत. जर पुढे मागे डोळ्याच्या मेडिकल क्षेत्रामध्ये जर क्रांती झाली तर मग ह्याला त्रास होणार नाही. पण आता तरी क्षेत्रामध्ये एवढी क्रांती नाहीये. त्यामुळे तुम्हाला याला एक तर भिक्षुकीचं शिक्षण द्या, पेटी वाजवायला किंवा गाणं गायला शिकवा आणि याचं शालेय शिक्षण बंद करा. पण
तरी सुद्धा मला त्यांनी जो चष्मा दिला होता तो चांगला डोळा बंद ठेवणारा आणि उजव्या डोळ्यात नजर येईल की काय असं होत नाही, पण त्यावेळी त्यांना असं वाटलं. आणि मी मात्र वडिलांकडे सांगितलं की मला बाबा शिकायचं आहे आणि मी शिकत गेलो पुढे. आज दर 2 महिन्यांनी माझ्या चांगल्या डोळ्याला इंजेक्शन रेटिनामध्ये घ्यावी लागतात आणि दर महिन्याला 5,000ची औषधं घालावी लागतात. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. मला कधीही दिव्यांग म्हणून मला सहानुभूती घ्यायला आवडलं नाही. म्हणून आज मी प्रथमतःच हे माझं दुःख जे काय आहे ते मी आनंदाने सांगत आहे, कारण मला परमेश्वरानं आजपर्यंत जे काही या एका डोळ्यानं जे काही दिसलं किंवा दाखवलं त्याने मी खूप कार्य केलं आहे. तरुणांना ही प्रेरणा व्हावी म्हणून मी आज सांगत आहे. सर, नक्कीच प्रेरणादायी प्रवास आहे तुमचा हा. सर, आजचं हे युग डिजिटल युग आहे. पुस्तक वाचनाचं महत्व कमी होत आहे असं वाटतं का तुम्हाला? निश्चितच. आज उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येकजण मोबाईलवर असतो. पुस्तक वाचनाची ओढ राहिलेलीच नाही. वाचनालयामध्ये जर तुम्ही गेलात तर जवळपास 60 पार केलेली माणसं तुम्हाला जास्त दिसतील, पण तरुण लोक तिथं दिसत नाहीत. आणि डिजिटल युगाचा हा एक तोटा वाचनाच्या दृष्टीने होत आहे. आणि जे काही मोबाईलवर येतं ते शुद्ध असत नाही, कितीतरी त्याच्यात चुका असतात. आणि ते जर वाचलं तर नवीन पिढीचं मराठी बिघडून गेलेलं आहे. आणि आजही तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून जर बघितलं तर अंकामध्ये भाषणं सांगतात, त्याच्यामध्ये किंवा बोलण्यामध्ये खूप मराठीच्या चुका आपल्याला दिसून येतात. त्यामुळे हा डिजिटल युगाचा निश्चितच परिणाम झालेला आहे असं मला वाटतं. सर, अनेक पुरस्कारांनी आपण सन्मानित झाला आहात. पुरस्कार लेखकाला कितपत प्रेरणा देतात असं तुम्हाला वाटतं? मला आजपर्यंत 15-16 पुरस्कार मिळाले. प्रत्येक पुरस्कार हा लेखकाला प्रेरणा देतच असतो. पण मी लेखन हे केलं हे पुस्तक पुरस्कार मिळावा याच्यासाठी केलं नाही. मी पुस्तक लिहित गेलो, माझ्या आनंदासाठी लिहित गेलो. त्याच्यावर कोणी टीका केली आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणूनच मी आजपर्यंत इथपर्यंत येऊन पोचलेलो आहोत. माझी 36 पुस्तकं आज झालेली आहेत आणि 5 पुस्तकं प्रकाशकाकडे गेलेली आहेत. म्हणजे 42 पुस्तकं माझी काही दिवसानंतर बाहेर पडतील. आणि हा जो काही आनंद आहे तो पुरस्काराने आनंद मिळतोच, पण मला स्वांत सुख आहे. मी लिहिली एखादी कथा की मला आनंद मिळतो त्याचा, आणि म्हणून मी माझ्या आनंदासाठी लिहित असतो असं मला सांगायला आवडेल तुम्हाला. खूप छान सर. सर, आत्ताच्या पिढीतील तरुणांना जर लेखन करायची इच्छा असेल तर त्यांनी कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायला हवं? लेखन करताना साहित्यिकाला येणारे अनुभव हे प्रामुख्याने 4 पातळीवरचे असतात: निसर्ग, समाज, मानवता आणि मन. समाज व निसर्ग हा अनुभवाचे भांडार आहे. साहित्यिक हा इतरांसारखाच समाजाचा घटक असतो, परंतु तो इतरांपेक्षा पूर्णतः वेगळा असतो, कारण इतर लोकांपेक्षा साहित्यिकाचे मन आणि मत हे उत्तम असतं, उत्कटता असते. आणि मला असं वाटतं की साहित्यिक नवोदित आहेत त्यांनी पुष्कळ लिहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे. आणि बाहेर फिरताना आपल्याला ज्या काही घडामोडी दिसत आहेत तो साहित्यिकाचा चष्मा लावून टिपल्या पाहिजेत असं मला वाटतं. याच्यातून उत्तम वाङ्मय निर्मिती होईल असं मला वाटतं. खूप छान सर. सर, एवढ्या कथा आणि कविता तुम्ही लिहिल्या आहेत, तर एखादी कथा किंवा कविता तुम्हाला कशी सुचते? जीवनात प्रेम, दुःख, आनंद यातून इतरांसारखे साहित्यिकालाही जावे लागते, परंतु या घटनांकडे मी तटस्थपणे पाहतो, निरीक्षण करतो. सामान्य व्यक्ती तशी करत नाही. एखादा विषय कवितेचा आहे की कथेचा आहे हे मनात ठरवावं लागतं. त्या विषयाच्या आशासहित तो मनात माझ्या घोळत राहतो. त्या भावना आता उत्कट झाल्या आहेत आणि त्या आता कागदावर उतरवणं गरजेचं झालं आहे. असं झालं की मी पेन घेतो आणि कागदावर उलटायला लागतो आणि माझी कथा किंवा कविता असेल ती मी लिहून झाल्याशिवाय मला झोप येत नाही किंवा मी अस्वस्थ असतो. कथा कविता सुचते, ती सुचल्यानंतर अशा प्रकारे लेखकाला ती प्रेरणा देत असते, खुणवत असते, मला लिही, तू मला कागदावर आण. अच्छा. आजपर्यंतच्या साहित्य प्रवासाकडे मागे वळून पाहताना तुम्हाला सर्वात मोठं समाधान कशाचं वाटतं? साहित्य हे समाजाचं सांस्कृतिक धन आहे. ते संस्कारी, मंगल, पवित्र, शिष्ट, विकृत नसावे. साहित्यिकाने बांधलकी जपावी. यालाच इंग्रजीत कमिटमेंट असं म्हटले जाते. आणि मला सांगायला आनंद होतो की मी माझ्या लेखनात कुठेही वावगं पाऊल टाकलेलं नाही आणि ही मी कमिटमेंट जपलेली आहे. हे माझ्या लेखनाचं उद्दिष्ट आहे किंवा यापुढे मी याच पॅटर्नमध्ये माझं साहित्य निर्माण करत राहीन
असं मला आज सांगावंसारखं वाटतं. सर, जाता जाता तुमच्या काही कविता वाचून दाखवाल का परत? माझ्या मराठी कवितेचं नाव आहे जसे कानी अत्तरी. धुंद धुंद स्पर्श तुझे वास अत्तरी फायाचे, मंद मंद स्मित तुझे फुल उमले जाईचे, पायी चालताना तुझ्या लय मोहक दिसे, वाऱ्यास हालणारे बन केतकीचे जसे, काळे भोर केस तुझे हात मधून फिरतो, निळ्या खोल डोहातून मासा सूर मारतो, अरे आणि ये शब्द तुझ्या ओळखीचे, अबोल राहून मी सत्व पाहिले कानांचे, किती धुंद रात्री होत्या साथ सागरी किनारी, आठवण उरी ठेवू जसे कानी अत्तरी. दुसरी एक कविता आहे शब्द फुले. संध्याकाळी समुद्रावरल्या वाळूत सुरू झाडात गच्च बसून खूप काहीसं सांगायचं असतं रे, खूप काहीसं सांगायचं असतं, तसं हलकं फुलकं आणि अबोल बोलकं, तसं हलकं फुलकं आणि अबोल बोलकं. सांगण्याआधीच सावल्या लांबतात, क्षितिज अंधारू लागतं, सांगण्याआधीच सावल्या लांबतात, क्षितिज अंधारू लागतं, मी निशब्द आणि निशब्द, तिथलाच केवढा माझ्या केसात खोवून उगीच वाळूवर तू रेगा मारतोस, तिथलाच केवढा माझ्या केसात खोवून उगीच वाळूवर तू रेगा मारतोस, उभ्या आडव्या तिरप्या कशाही, माझ्या अशब्द दुःखाला आपल्या परीनं छेडतोस, माझ्या अशब्द दुःखाला आपल्या परीनं छेदतोस, वाढत्या अंधाराबरोबर मी तनामनान तुझी होते, वाढत्या अंधाराबरोबर मी तनामनान तुझी होते, शेवटी जड पावलांनी निघताना धीर गंभीरपणे कवेत घेऊन, शेवटी जड पावलांनी निघताना धीर गंभीरपणे कवेत घेऊन तू शब्द फुलं उधळतोस, शब्द फुलं तूच होतोस, शब्द फुलं तूच होतोस. मी आता माझी बालकविता वाचून दाखवणार आहे. नेहमीच्या खाऊचा आला कंटाळा, काहीतरी चटकदार हवंय मला, सायंकाळी सारे चौपाटीवर जाऊ, खेळ काही खेळून चमचमीत खाऊ, चौपाटी स्पेशल भेळ आवडते दादाला, वाडीलाल आणि कुल्फी हवी मला, मका म्हणजे स्वीट कॉर्न ताईला, चिजलिंग आणि चाट हवं आईला, मागच्या वेळी खाल्ले पिझ्झा बर्गर, इडली चाट दहीवड्यानी केला कहर, मुगाची तडकी डाळ पोटात टणटणली, ताईला हुक्का नूडल्स जराशी बादली, बाबांचं आपलं साधं सुधं खाणं, शेवपुरी खाऊन वर ताक पिणं, फास्ट फूड आरोग्याला चांगलं नाही, कधीतरीच खात जा सांगतात बाई, फास्ट फूड आरोग्याला चांगलं नाही, कधीतरीच खात जा सांगतात बाई. आपण फास्ट फूड खायचं का नाही आपण ठरवायला हवं, असा मला लहान मुलांना या कवितेतनं संदेश द्यायचा आहे. सर, खूप छान संदेश देत आहात तुम्ही या कवितेतून. सर, आपल्या साहित्य प्रवासातील अनुभव, लेखनविषयीचे विचार आणि नव्या पिढीसाठी दिलेले मार्गदर्शन निश्चितच प्रेरणादायी आहे. आकाशवाणीच्या माध्यमातून आपण मन मोकळ्या गप्पा मारल्या, आपल्या काही कविता आम्हाला ऐकवल्या, कथा ऐकवली, त्यासाठी आपले मनपूर्वक आभार. आपल्या लेखणीतून अशीच समृद्ध साहित्य निर्मिती होत राहो आणि मराठी साहित्य अधिकाधिक समृद्ध होत राहो, याच आमच्या शुभेच्छा. धन्यवाद सर. मला तुम्ही आज इथं आकाशवाणी केंद्रावर बोलवून माझी जी मुलाखत घेतली त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. श्रोते हो, आजचा हा विशेष संवाद इथेच संपूया. पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. तोपर्यंत मी वैष्णवी इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून आपला निरोप घेते. नमस्कार. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य